सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। 4 हत्यारांनी देशमुखांना बेदम मारहाण झाल्याचं नमूद करण्यात आलंय। गॅस पाईप, गाडीच्या क्लच वायरच्या चापकाने मारहाण झाली तर लाकडी बांबूची काठी, लोखंडी पाईपनेही मारहाण झाल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। 4ही विशेष हत्यारं कराड गँगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख आहे। देशमुखांच्या शरीरावर 150 जखमा आढळल्या होत्या। आरोपींनी याआधी देखील इतर व्यक्तींना याच हत्याराने मारहाण केल्याचं उघड झालेलं आहे। या हत्यारांनी मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असंही या अहवालात नमूद करण्यात आलंय। आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। बीड नगर परिषदेत लेखापाल पदावर काम करणाऱ्या गणेश पगार यांनी संदीप क्षीरसागर यांनी धमकी दिल्याचा आरोप केलाय। स्वीय सहायकांच्या फोनवरून त्यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या संदर्भात कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। पोलीस संरक्षण देण्याची मागणीही कर्मचाऱ्याने केली आहे। आता बातमी गणेश भक्तांसाठी आहे। अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर